आपल्याशी संवाद साधत आहेत. शिक्षक आणि विद्यार्थी वर्गात आहेत. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इथे काही 5 विद्यार्थी आलेले आहेत. आमच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती गीता बांदेकरबाई यांना सुद्धा तुमचा हा संवाद ऐकण्याची उत्सुकता होती. त्यांच्याच प्रेरणेमुळे आणि सहकार्यामुळे आम्ही तुमच्याशी संवाद साधत आहोत. तुमचा हा जो संवाद आहे तो नक्कीच आम्ही व्हिडिओद्वारा त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सर, इयत्ता 4थीचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत. आमचे इयत्ता 4थीचे 5 वर्ग आहेत. आनंद, वसंत, पहार, कौतुंबिनी, परखा. प्रत्येक वर्गातील एक विद्यार्थी प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी आलेला आहे आणि तो तुमच्याशी 4थीचा पट सांगा. ते विद्यार्थी तुमच्याशी बोलू इच्छितात. आमचे 4थीचे एकूण 205 विद्यार्थी आहेत आणि ते सगळे विद्यार्थी तुम्हाला ऐकण्यासाठी आतमध्ये आलेले आहेत. आईने तुमच्याशी बोलते. नमस्कार सर. नमस्कार. मी आरवी ढाकी, इयत्ता 4थी आनंद. सर, तुमची गुरुवेळी ही कविता मनाला आनंद देणारी आहे. सर, आता थोडं तुम्ही मुलांशी बोला आणि मग आपण प्रश्नोत्तरांचा सेशन सुरू करू. कवीची संवाद साधून त्या कवितेची पार्श्वभूमी किंवा त्यातले काही नाविन्य जाणून घेण्याचा तुमचा प्रयत्न मी त्या पिक्चरचं खूप अभिनंदन असतो. आणि धूळ पेरणी ही जी कविता तुम्हाला इयत्ता 4थीला आहे, तर तुम्ही शहरामध्ये राहणारी जी मुलं आहेत त्यांना या ग्रामीण भागातील शेती जीवनाशी संबंधित पेरणी आणि शेतकरी जीवन हे जाणून घेण्याची जी उत्कटता आहे ती निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. आता ही धूळ पेरणी अशा शिक्षकाची कविता बघा. तुम्ही पेरणी ऐकलेली असते. पेरणी हा शब्द तुमच्या कानावरून गेलेला आणि पेरणी ही मृग नक्षत्रामध्ये सुरुवातीला पाऊस जेव्हा पावसाळा ऋतू सुरू होतो तेव्हा करतात याची सुद्धा तुम्हाला माहिती असते. मात्र धूळ पेरणी हा शब्द तुमच्या कोशामध्ये किंवा तुमच्या कानावर नव्याने साहित्याने आलेला असेल. आणि म्हणून पेरणी आणि धूळ पेरणी म्हणजे काय यातला तो फरक तुम्हाला जाणून घ्यावासा वाटत असेल. तर इथे धूळ पेरणी धूळ म्हणजे मातीची धूळ. शेतामध्ये ज्या वेळेला धूळ उडते, माती उडते, त्यावेळेला पेरणी करतात शेतकरी. त्याला धूळ पेरणी असं म्हणतात. म्हणजे पाऊस पडण्याच्या अगोदर पाऊस येणार आहे, पावसाची चांगली लागल्याबरोबर जे शेतकरी शेतामध्ये पेरणी करतात त्याला धूळ पेरणी असे म्हणतात. आणि शेतकऱ्याला पाऊस येणार आहे याची खात्री असते म्हणून तो ते बियाणे मातीमध्ये पेरत असतो. पण उत्तर काय, त्याने पेरणी केल्यानंतर 2, 4, 8 दिवस तो पावसाची वाट बघतो आणि पाऊस येतो. म्हणजे येण्याची चिन्ह सुद्धा दिसतात, ढग येतात, वारे येतात, पण पाऊस मात्र उलटवण्यात येतो. अशा वेळेला आपण पेरलेलं बियाणं वाया जाईल, आपण केलेली पेरणी वाया जाईल आणि आपल्या वर्षभराचे सगळे स्वप्न मातीमध्ये मिसळतील, दुरुस्त जातील. अशी स्थिती त्या पेरणी करणाऱ्या शेतकऱ्याच्या मनामध्ये तयार होते आणि त्याच्या मनाची जी अवस्था त्यावेळेस तयार होते पेरणी केल्यानंतर पाऊस न येण्यामुळे, तर त्याची सगळी भाव अवस्था या कवितेतून मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप छान, खूप सुंदर. आता